नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवचार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, आपल्याकडे 2020च्या राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला। तर प्रश्न काय आहे की विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ब फॉर्म एक्सप्रेसेस द ॲक्शन इन द पास्ट परफेक्ट टेन्स इन द सेंटेन्स। म्हणजे की क्रियापदाचा कुठला प्रकार V1 V2 V3 V4 तर हा कुठला प्रकार घेतल्यावर म्हणजे त्या वाक्याचा जो काळ आहे ना पास्ट परफेक्ट मध्ये ओळखला जाईल। आता वाक्य काय होतं याच्यामध्ये बघा की वी रिकामी जागा अवर हॉटेल बिफोर इट स्टार्टेड रेनिंग। आता बघा की पाऊस सुरू होण्याच्याच आधी आम्ही कुठं पोहोचलो होतो, तर आम्ही हॉटेलला पोहोचलो होतो। ठीक आहे, आता यांनी काय सांगितलं की पास्ट परफेक्ट टेन्स। बघा, जर का वाक्यामध्ये हे टू बीचे फॉर्म असतील, हॅज असेल, हॅव असेल आणि हॅड असेल, तर याच्यानंतर जे क्रियापद यायला पाहिजे ना ते थर्ड फॉर्म मध्ये यायला पाहिजे। थर्ड फॉर्म मध्ये म्हणजे तिसऱ्या प्रकारात। आता इथे जे हॅज असते ना आणि हॅव जे असते ना, हॅज आपण केव्हा यूज करतो तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल आणि वाक्याचा सब्जेक्ट हा थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तेव्हा हॅज येणार आहे प्रेझेंट परफेक्ट मध्ये, आणि जर सब्जेक्ट हा अनेक वचन असेल तर हॅव येणार आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर जर का तुमचा पास्ट परफेक्ट असेल आणि हॅड यूज झालेला असेल तर तेव्हा काय म्हणतो आपण, क्रियापदाचा थर्डच फॉर्म येणार आहे, बट तो काय येणार पास्ट परफेक्ट टेन्स असणार आहे। मग इथं जिथं हॅड असेल आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं थर्ड फॉर्म असेल म्हणजे ते ऑप्शन निवडलं तर आपलं वाक्य काय होणार, ते पास्ट परफेक्ट वालं होणार आहे। मग आता ऑप्शन बघणार आहे आपण। ऑप्शन पहिलं काय बघा, रिच्ड हे क्रियापदाचं कुठलं फॉर्म आहे, V2 आहे, म्हणजे काय होणार आहे सिंपल पास्ट टेन्स होणार। त्याच्यानंतर बघा वर रिचिंग। बघा, जर का वाक्यात ॲम असेल, इज असेल, आर असेल आणि वाज वर जर का असेल, वाज वर जर का असेल आणि याच्यानंतर जर का क्रियापदाचा फोर्थ फॉर्म येत असेल तर तो टेन्स कुठला यायला पाहिजे, कंटिन्युअस टेन्स यायला पाहिजे, बरोबर की नाही। म्हणजे हा काय कंटिन्युअस टेन्स साठी, त्यामुळे हे पण ऑप्शन तुमचं काय इथं फॉलो नाही होईल, फर्स्ट पण नाही होत। त्याच्यानंतर बघा थर्ड वाला जे आहे ना हॅड रिच हे तुमचा आन्सर यायला पाहिजे, म्हणजे हे हॅड पास्ट परफेक्ट साठी यूज होतो, रिच हे क्रियापदाचं थर्ड फॉर्म आहे म्हणून 3 नंबरचा तुमचा आन्सर असेल। आणि ट्राईड जे आहे ना हे क्रियापदाचं सेकंड फॉर्म आहे म्हणजे हा सिंपल पास्ट टेन्स होणार, म्हणजे अशा प्रकारे तुमचं 3 नंबरचं जे आहे ना ते उत्तर येणार आहे। बघा, राज्यसेवा असेल, सरळ सेवा असू द्या किंवा तलाठी असू द्या, ज्या स्पर्धा परीक्षेमध्ये इंग्रजी आहे त्यासाठी शॉर्ट ट्रिक्सनं असेच आन्सर काढावे लागतात। त्यामुळे जेवढे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, मित्रांना पण शेअर करून सांगा। सर्वांचे खूप खूप धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल।